नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. जानकी ऋषिकेश देवाला कौल लावतात आणि देवाला विचारतात की जानकीची आई जिवंत आहे की नाही. देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. जानकी खूप खुश होते आणि ती ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, बघताय ना तुम्ही, देवाने मला कौल दिला, माझी आई जिवंत आहे. तर इकडे लता शुद्धीवरती येते. तिला शुद्धीवर आल्या आल्या जानकीची आठवण येते. ज्या माणसाने लताला वाचवलं तो माणूस म्हणतो, ताई तुम्ही शुद्धीवर आलात, बरं झालं, देवच पावला. अहो किती दिवस झाले तुम्ही शुद्धीवरच येत नव्हतात. लताला आठवतं की त्या दिवशी काय काय झालं होतं. आपल्याला आपली लेक भेटली होती, ऐश्वर्या घेऊन गेली होती. लता रडायला लागते. लता म्हणते, जानकी कुठे, माझी बबडी कुठे, माझी मुलगी कुठे, मला माझ्या मुलीकडे जायचंय. लता जानकीचं नाव घेत घेत पुन्हा बेशुद्ध पडते. तर इकडे रात्री जानकी ऋषिकेश झोपलेले असतात. जानकीला स्वप्न पडतं की लता तिच्याकडे आली, तिच्या डोक्यावरून हात फिरवते. जानकी खूप खुश होते आणि लताला मिठी मारते. जानकी लताशी खूप गप्पा मारत असते. तिच्या मनातलं सगळं काही लताला सांगत असते. जानकी झोपेत बडबडत असते. जानकी म्हणत असते की आई, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. जानकीचा आवाज ऐकून ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश उठून बसतो आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालंय. जानकी ऋषिकेशला सगळं काही स्वप्न सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझी आई जिथे कुठे असेल ना, तिथून आपण लवकरात लवकर त्यांना शोधून काढू. तू जास्त काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आता तू झोप, तुला आरामाची गरज आहे. जानकी झोपते तर ऋषिकेश तिच्याकडे बघत असतो. जानकीची तळमळ त्याला कळत असते. तर इकडे लता पुन्हा शुद्धीवरती येते. ज्या माणसाने लताला वाचवलं तो माणूस लताशी बोलत असतो. तो माणूस लताला सगळं काही सांगत असतो. त्याने लताला कसं वाचवलं, डॉक्टरांकडे कसं नेलं, सगळं काही सांगतो. लता त्या माणसाचे आभार मानते. लता म्हणते, दादा मला माझ्या मुलीकडे जायचे, माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. माझ्या मुलीच्या जीवावर एक बाई उठली आणि त्याच बाईने मला पाण्यात ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. मला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीकडे गेलं पाहिजे, मला माझ्या मुलीकडे परत जायला हवं. तो माणूस विचारतो, कुठे जायचंय तुम्हाला. लता म्हणते, मुळशीला. तो माणूस म्हणतो, अगं ताई, आपण मुळशीच्या दुसऱ्या टोकाला आहोत, तू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत इथपर्यंत आलीयस. लता म्हणते, पण तिथे जायला काहीतरी सोय असेलच ना. तो माणूस म्हणतो, आत्ता काही नाही, पण उद्या तर नक्कीच सोय आहे. उद्या सकाळची एसटी आहे, त्या एसटीने तू जा. लता म्हणते, चालेल, मी उद्या सकाळीच जाते, माझ्या जानकीला भेटते, माझ्या लेकीला भेटते. तर दुसऱ्या दिवशी जानकी, ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र चौघही रूम मध्ये बसलेले असतात. जानकी रात्री तिला कोणतं स्वप्न पडले हे सगळ्यांना सांगत असते. जानकी म्हणते, काल आम्हाला देवाने सुद्धा कौल दिला, देवाने आम्हाला संकेत दिला, माझी आई जिवंत आहे. सौमित्र म्हणतो, पण त्या जिवंत आहेत की नाही याचा पुरावा तर आपल्याकडे नाहीये ना, मग आपण काय करायचं. ते सगळे बोलत असतात आणि ऐश्वर्या त्यांच्या दाराला कान लावून उभी असते. ती सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करते. जानकीचं समोर लक्ष जातं. जानकी सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि जानकी दरवाजा उघडून बाहेर जाते. ती ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत आतमध्ये घेऊन येते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, काय ग, एवढं चोरून ऐकायची सवय आहे का. अगं तुला एवढं ऐकायचं असेल तर आतमध्ये ये ना, सगळ्यांच्या समोर उभी राहा आणि मग ऐक. जानकी म्हणते, बघताय ना तुम्ही, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर कशा काय कळतात, हे कळलंय ना तुम्हाला आता. हिला असं चोरून ऐकायची सवय आहे ना, म्हणूनच. ऐश्वर्या म्हणते, उगाच कांगावा करू नकोस, मी कोणाचं चोरून बोलणं वगैरे ऐकत नसते. जानकी म्हणते, हो का, मग रूम बाहेर काय करत होतीस, पहारा देत होतीस का. ऐश्वर्या म्हणते, मी कशाला पहारा देऊ, जेव्हा कोर्ट आईच्या खुनाच्या बाबतीत तुला शिक्षा देईल ना, त्यावेळेस तुझ्या जेलच्या बाहेर मी पहारा देईन. जानकी म्हणते, अजून सिद्ध व्हायचंय, माझी आई जिवंत आहे की नाही. आणि मला मनापासून वाटते माझी आई जिवंत आहे. झालं का, जी माहिती मिळवायची होती ती मिळवलीस का, आत्ताच्या आता इथून निघून जायचं. जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. जानकी म्हणते, ही ऐश्वर्या अशी काही सुधरायची नाहीये, हिला लवकरात लवकर अद्दल घडवली पाहिजे.
जानकी सौमित्रला म्हणते, सौमित्र भाऊजी, आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलिसांकडे जा आणि त्यांना सांगा की माझ्या आईला स्विमिंग येत होतं, त्यामुळे ती बुडूच शकत नाही. निदान एवढी तरी माहिती मिळाली तर त्यांच्या तपासाला वेगळी दिशा मिळेल. अवंतिका म्हणते, पण हो, जे काही करायचे ते आता अलर्ट राहून करावं लागणार आहे. आपण जे काही करणार आहोत त्या बाबतीत ऐश्वर्याला काहीच कळता कामा नये. तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या खूप चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणते, जानकी, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची? मी तुला अजिबात सोडणार नाही. ऐश्वर्या सगळ्या वस्तूंची फेकाफेक करते आणि मनात म्हणते, ती जानकी एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलत होती की तिची आई जिवंत आहे म्हणून? मी स्वतः माझ्या हाताने त्या जानकीच्या आईला पाण्यात ढकलून दिलं होतं. मग जानकी एवढ्या खात्रीने बोलूच कशी शकते? नाही, खरंच जर ती आता जिवंत असेल तर ती माझ्यासाठी सगळ्यात वाईट असेल. आता मला या सगळ्याचा छडा लावावाच लागेल. त्या लताचं काय झाले ते बघावंच लागेल. तर इकडे लता तयार झालेली असते. तो माणूस म्हणतो, चला तयार झालाय ना, चल आता एसटीची वेळ झाली. हा तुझा डबा, वाटेत खा. तो माणूस लताला वाटेत खाण्यासाठी जेवण देतो आणि एसटीचं भाडं सुद्धा देतो. त्या माणसाचं बहिणीसाठी इतकं प्रेम बघून लताच्या डोळ्यात पाणी येतं. लता त्या माणसाचे आभार मानते. तर इकडे जानकी देवघरामध्ये देवपूजा करत असते आणि लतासाठी देवाकडे प्रार्थना सुद्धा करते. तर इकडे ऋषिकेश इन्स्पेक्टर कडे येतो. ऋषिकेश इन्स्पेक्टरला सांगत असतो की लताबाईंना पोहता येत होतं. तो सर्टिफिकेटचा फोटो दाखवतो. इन्स्पेक्टर म्हणतात, आता सगळं काही मला कळतंय. लताबाईंना पोहता येत होतं म्हणून त्यांची बॉडी आम्हाला सापडली नाही. त्यांना पोहता येतंय म्हणजे ते आता जिवंत असतील. ऋषिकेश म्हणतो, हो, आम्हालाही तेच वाटते. त्या बुडून मरूच शकत नाही आणि जर त्या जिवंत असतील तर आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला हवं. इन्स्पेक्टर म्हणतात, नदीकाठी जी गावं आहेत त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये मी आत्ताच्या आत्ता लताबाईंचा फोटो पाठवतो. लताबाई कुणाच्या नजरेस पडल्या तर त्या लवकरच आपल्याला सापडतील. आणि हो, जोपर्यंत लताबाई सापडत नाही तोपर्यंत आपल्याला अलर्ट राहावं लागेल. कारण जसं आपण लताबाईंना शोधतोय तसंच त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा लताबाईंना शोधत असतील. तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना बोलून घेते. ऐश्वर्या म्हणते की मला असं कळलंय, लताची बॉडी अजून पोलिसांना सापडलेली नाहीये. तो माणूस म्हणतो, हो मॅडम, तुम्ही तिला पाण्यात ढकललं होतं ना, मग ती मेलीच असणार आहे. आणि ठीक आहे ना, बॉडी जरी सापडली पोलिसांना तरी पण ती तुमचं नाव थोडी ना घेणार आहे. म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या म्हणते, तोंड बंद कर, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी जे सांगते ना ते नीट ऐकता. त्या जानकीला वाटते की अजूनही तिची आई जिवंत आहे. तिला असं का वाटते ते मला माहिती नाहीये, पण तसं असेल तर मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. कारण ती लता जर जिवंत असेल तर ती पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि मला तिला पोलिसांपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. पोलिसच काय, जानकी ऋषिकेश पर्यंत सुद्धा मला तिला पोहोचू द्यायचं नाहीये. त्यामुळे पुढे काय काय करायचं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? नाही ना. ती माणसं म्हणतात, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही तिला कुठेच पोहोचू देणार नाही. ती म्हातारी कोणालाही भेटण्याआधी आम्ही तिला वरती पोहोचून देऊ. ऐश्वर्या माणसांना जायला सांगते. ते दोघंही तिथून निघून जातात. ऐश्वर्या मनात म्हणते, ती लता जर जिवंत असेल तर काहीही झालं तरी ती जानकीला भेटता कामा नये. तर इकडे जानकी रूम मध्ये येते आणि ऋषिकेशच्या पाया पडते. ऋषिकेश म्हणतो, जानकी हे काय करतेस तू? जानकी म्हणते, हो, आज हरतालिका आहे, माझं व्रत आहे आणि मी आज खास तुमच्यासाठी उपवास धरलाय. तुमच्यासारखा समजूतदार प्रेमळ नवरा मिळालाय, मला अजून काय हवंय? ऋषिकेश म्हणतो, जोडीदार म्हणालीस मला, मग सगळ्या गोष्टी आपण जोडीने करूयात, एकसारख्या करूयात. जानकी विचारते, काय करणार आहात? ऋषिकेश म्हणतो, तू माझ्या पाया पडलीस ना, मग आता मी तुझ्या पाया पडणार. जानकी म्हणते, नाही या, असं काही करायचं नाही या, नवऱ्याने बायकोच्या पाया पडायच्या नसतात. ऋषिकेश म्हणतो, मग जानकी तू सुद्धा माझ्या पाया नको पडूस. तू माझ्यासाठी व्रत करतेस ना, तेच खूप मोठं झालंय आणि तुझी जागा माझ्या पायाशी नाही तर माझ्या मनात आहे. ऋषिकेश जानकीला मिठी मारतो. जानकी थोडा विचार करते आणि म्हणते, ऋषिकेश किती मन वळवण्याचा प्रयत्न केला ना तरी आईचे विचार मनातून काही जात नाहीयेत.
माझी आई कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल मला काही माहिती नाहीये. ऋषिकेश म्हणतो, जानकी अजिबात काळजी करू नकोस. तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. माझं इन्स्पेक्टर साहेबांशी बोलणं झालंय. त्यांनी पण मला हेच सांगितलंय की आपल्याला अलर्ट राहायला हवं, कारण ज्या लोकांनी तुझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलाय ते लोक तिला शोधत असतील. तर इकडे लता जानकीच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. लता म्हणते, चला आता मी इथे आले तर मी माझ्या जानकीला भेटून घेते. माझ्या जानकीला भेटले की सगळे प्रश्न सुटतील. माझी जानकी निर्दोष सिद्ध होईल. पण ती ऐश्वर्या, ती पण इथे असेल ना? तिने मला पाहायला नको. आता मला सावध राहूनच आतमध्ये जायला हवं. काही जरी झालं तरी ऐश्वर्याला मी दिसता कामा नये. तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, माझ्या आईला त्या ऐश्वर्यापासून खरा धोका आहे. काही जरी झालं तरी तिची नजर माझ्या आईवरती पडायला नको, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तर इकडे लता घराबाहेर आलेली असते. ती घरामध्ये जाणार तेवढ्या तिथे ऐश्वर्या कार घेऊन येते. ऐश्वर्या कारचा हॉर्न वाजवते. लता घाबरते आणि मागे वळून बघते. ऐश्वर्या लताला बघते. लताची नजर ऐश्वर्यावरती पडलेली असते. ऐश्वर्या म्हणते, लताबाई इथे. ऐश्वर्या कारचा सीट बेल्ट काढायचा प्रयत्न करते, पण सीट बेल्ट काही निघत नसतो. लता त्याच संधीचा फायदा घेते आणि तिथून पळते. ऐश्वर्या कार मधून कशीबशी बाहेर पडते आणि ती धावतच लताचा पाठलाग करणार असते. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तिथे काय करतेस, इकडे ये. सुमित्रामुळे ऐश्वर्याला लताच्या मागे धावता येत नाही आणि ती सुमित्राकडे. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या इथे काय करतेस तू आणि तिकडे काय करतेस, कुणी आलं होतं का? ऐश्वर्या घाबरते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, ऐश्वर्या आपल्या माणसांना म्हणते की माझा संशय खरा ठरलाय. ती लता जिवंत आहे. मी आता तिला माझ्या घराबाहेर बघितले. आता एक काम करा, मुळशीतल्या गल्ल्याना गल्ल्या पालत्या घाला, पण त्याला शोधून काढा. तर थोड्या वेळाने रणदिव्यांच्या घरचे सगळे मंदिरामध्ये असतात. ऐश्वर्याची माणसंही तिथे पोहोचलेली असतात. सगळे मिळून देवीची आरती करतात. लता ही मंदिरामध्ये पदर घेऊन बसलेली असते. लता पदर वर करते आणि तिला जानकी दिसते. लताला वाटते की जानकीला पटकन भेटावं, पण तिची नजर ऐश्वर्यावरती पडते. लता घाबरते. लता म्हणते, ऐश्वर्या समोर काही जाता येणार नाही. ती कुंकवाने आई असं लिहिते. कुंकू संपतं त्यावेळेस ती आपल्या रक्ताने आई आहे असं लिहिते. जानकी आरती करून झाल्यावरती खाली बघते. जानकीला समजतं की आपल्या आईनेच केले. असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.